आपल्यासोबत आहेत माजी आमदार राहुल भाऊ भोंद्रे आपल्यासोबत आहेत. भाऊ, आज श्री गणेशाची स्थापना होते, काय सांगणार जनतेला? आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय. गणपती बाप्पा मोरया म्हणत आज गणपती बाप्पांची स्थापना होत आहे आणि सगळीकडे एक वेगळा माहोल, एक वेगळी प्रसन्नता, एक वेगळी ऊर्जा आज निश्चितपणे आपल्या सगळ्यांना दिसत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनामुळं सगळं प्रसन्न वातावरण आपल्याला जिकडे तिकडे बघायला मिळतंय. निश्चितच गणपती बाप्पा येत आहेत म्हणजे आता आपली जी दुःख आहेत ही सगळे दूर होणार आणि आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख, शांती, संपन्नता ही सगळी येणार अशा पद्धतीचं निश्चित प्रत्येकाला वाटतंय. आणि आज मागे जो अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, कर्जमाफी नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे, महागाई वाढलेली आहे. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी गणपती बाप्पा येत आहेत. मी गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल, गणपती बाप्पा या शेतकऱ्यांच्या जीवनात, या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चित आनंद येऊ दे. गणपती बाप्पा आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू दे, त्याच्या सोयाबीनला, त्याच्या पिकांना भाव मिळू दे आणि अशा पद्धतीनं निश्चित एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. गणपती बाप्पाला मी आणखी एक विनंती करेल, गणपती बाप्पा आमच्या देशातलं संविधान, आमच्या देशातली लोकशाही ही सगळी टिकली पाहिजे आणि या दृष्टिकोनातूनही ती सगळी टिकवण्यासाठी एक शक्ती आमच्या सगळ्यांमध्ये येईल अशा पद्धतीनेही आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मी चिखली मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गणपती बाप्पांच्या आगमनामुळे निश्चित आनंद, सुख, शांती, संपन्नता ही सगळी येईल आणि तशी गणपती बाप्पांच्या चरणी मी विनम्र अशी प्रार्थना करतो. भाऊ, येत्या 31 तारखेला एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्याबद्दल काय सांगणार? 31 तारखेला आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तालुका स्तरावर मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी हे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आम्ही करत आहोत. संपूर्ण तालुक्यांमध्ये या देशातलं संविधान, या देशातली लोकशाही वाचावी हे ज्यांना वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं राहुलजी गांधी देशभरामध्ये जे फिरतायत वोट चोरी रोखण्यासाठी, तर ती चळवळ मजबूत करण्यासाठी, ती चळवळ बळकट करण्यासाठी आणि आमची लोकशाही, आमचं संविधान बळकट करण्यासाठी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी अशा पद्धतीची एक मॅरेथॉन, अशा पद्धतीची एक स्पर्धा आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक ब्लॉक स्तरावर आयोजित केलेली आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती करेल, सर्व विद्यार्थ्यांना, युवकांना विनंती करेल, युवतींना विनंती करेल की आमची लोकशाही, आमचं संविधान वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून या देशात सर्वात महत्वाचं काय असेल तर आमच्या या मातृभूमीची लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे महत्वाचं आहे आणि त्यासाठी वोट चोरी थांबली पाहिजे. त्या वोट चोरी जागृतीसाठी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत असताना ते ज्यासाठी कार्य करतायत, राहुलजी गांधी ज्यासाठी कार्य करतायत, ती वोट चोरी रोखण्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा ही नम्र विनंती या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना करतोय. धन्यवाद भाऊ.